वाहतूक संस्थेची बस व मिनी लॉरी यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाल्यामुळे अंदाजे 20 पेक्षा जास्त लोकांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली आहे। बैलहोंगल तालुक्यातील तिगडी क्रॉस दरम्यान हा अपघात घडला। तिगडीकडून बेळगावच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणारी बस जात असताना त्याच वेळी तिगडी क्रॉसकडून समोरून येत असलेल्या विटांनी भरलेली मिनी लॉरीशी समोरासमोर धडक झाली। या धडकेमध्ये बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली, तसेच मिनी लॉरीचंही मोठं नुकसान झालं असून लॉरी चालकासह इतरांनाही दुखापत झाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी थांबली असल्यानं इतर वाहन चालकांनाही वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली। घटनास्थळी बैलहोंगल पोलीस ठाण्याचे पोलीस हजर होऊन पाहणी केली। मरीकट्टीपासून तिगडी क्रॉसपर्यंतच्या वळणांजवळ रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडुपांमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत। या कारणामुळे त्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात। रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे अर्धा रस्ता झाकून टाकत आहेत। वळणाजवळील झुडपे काढून टाकावीत अशी मागणी अनेकदा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याचं सांगून जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।